नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, भरपूर असे लाभार्थी PM किसान योजनेमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना हप्ता मिळत नाही आहे। लँड सीडिंग ओके आहे, ई-KYC ओके आहे, आधार सीडिंग सुद्धा झालेली आहे, तरी सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाही आहे किंवा आतापर्यंत सलग तुमच्या खात्यावरती पैसे मिळालेले आहेत। भविष्यामध्ये एखादा हप्ता तुमचा रुकला गेला त्यानंतर तो हप्ता कशा पद्धतीने परत आपण मागवणार या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये अनेक लाभार्थी अनरिचेबल बेनिफिशरी म्हणून झालेले आहेत। मग अशा वेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपला हप्ता नेमका कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे हे जर पाहायचं असेल तर सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागतं आणि त्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स समजून घ्यावं लागतं। मित्रांनो, आपण काय करतोय, ई-KYC माझी डन आहे, त्यानंतर लँड सीडिंग माझी ओके आहे, त्यानंतर आधार सीडिंग सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे, तरी सुद्धा मला हप्ता मिळत नाही आहे। मग नेमका हप्ता तुमचा कोणत्या ठिकाणी अडकला आहे हे पाहणं फार गरजेचं आहे। जोपर्यंत त्याचा सोल्यूशन तुम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचे हे हप्ते कधीच येणार नाहीत, हे मेन ध्यानात ठेवा। मित्रांनो, भविष्यामध्ये ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। चॅनलला जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल समजून घेणार आहोत। मित्रांनो, जरी तुम्हाला हप्ते मिळत असतील, भविष्यामध्ये एखादा हप्ता तुमचा रुकला गेला त्या पिरियडमध्ये आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण गूगलमध्ये PM किसान या नावाने सर्च करूया। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल PM किसान सन्मान निधी योजनेची ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज नवीन ओपन झालेला दिसेल। हा पेज म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अधिकृत पोर्टल आहे। या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला PM किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे, स्टेटस पाहता येणार आहे, त्रुटी नेमकी कुठे आहे हे सुद्धा पाहता येणार आहे, मागचा किती तारखेला हप्ता रिलीज करण्यात आला होता याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम आपली त्रुटी पाहण्यासाठी अनेक लाभार्थी PM किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहेत किंवा तुम्ही नोंदणी केला असेल, जी रजिस्ट्रेशन केलेली प्रक्रिया आहे ती फेल तर झालेली नाही आहे का, तुम्ही अपात्र तर झालेलो नाही आहे का, हे तुम्हाला सर्वप्रथम पाहावं लागणार आहे। स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर्मर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि हा जो कॅप्चा आहे जशास तसे कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून सर्च यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, जो कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे जशास तसे या ठिकाणी समोर टाकल्यानंतर सर्च यावरती मी क्लिक करणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला या पेजवरती समजणार आहे PM किसान योजनेमध्ये नेमकी त्रुटी तुमची कुठं पडलेली आहे। आता लाभार्थ्यांचं पूर्ण नाव, लाभार्थ्यांचं पूर्ण डिटेल्स पूर्ण सविस्तररित्या या ठिकाणी दाखवली जाते। रजिस्ट्रेशन तुम्ही किती तारखेला केलात याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेला आहे। मित्रांनो, मोबाईल नंबरचे शेवटचे 4 आकडे सुद्धा या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया रिजन ऑफ रिजेक्शन यामध्ये स्टेटसमध्ये काय नेमकं देण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। फार्मर हॅज ऑलरेडी बीन रजिस्टर्ड ऑन PM किसान पोर्टल, प्लीज चेक युअर स्टेटस फ्रॉम फार्मर कॉर्नर अंडर बेनिफिशरी स्टेटस। म्हणजे या लाभार्थ्यांचा या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे। जर तुमचा प्रॉब्लेम असेल, नेमका तुमचा फॉर्म कोणत्या ठिकाणी त्रुटीमध्ये पडलेला आहे, काय प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी स्पष्टपणे दाखवेल आणि उल्लेख सुद्धा करण्यात येईल। मित्रांनो, आता प्रॉब्लेम या लाभार्थ्यांचा या ठिकाणी तर नाही आहे, म्हणजे PM किसान योजनेसाठी हे लाभार्थी पात्र आहेत। बेनिफिशरी जो स्टेटस आहे त्या ठिकाणी आता परत तुम्हाला डिटेल्स समजून घ्यायचं आहे। आता आपण या लाभार्थ्याचे हप्ते येत नाहीत, आता परत आपण बॅक घेऊया आणि PM किसान योजनेच्या परत पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला इथं नो युअर स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे
आणि त्यानंतर आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येणार आहे। याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे पूर्ण समजून घेऊया। मित्रांनो, आता यावरती क्लिक केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांकडे PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे। मग अशा वेळी रजिस्ट्रेशन नंबर कोणत्या ठिकाणी काढणार आहात, कोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊया। तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका, कॅप्चा जसा आहे तसं टाका आणि गेट OTP यावरती क्लिक करा। जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला आता आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर काढता येणार आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा जसा आहे तसं टाकायचं आहे आणि गेट मोबाईल OTP यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता तुम्हाला दोन ऑप्शन वरती दाखवले आहेत सर्च बारमध्ये, मोबाईल नंबर आणि आधार नंबर। आता माझा मोबाईल नंबर लिंक असेल तर मी मोबाईल नंबरला क्लिक करेन, आधार नंबर माझ्याकडे असेल तर आधार नंबरला मी लिंक क्लिक करेल आणि आधार नंबर या ठिकाणी टाकेल। आता मी मोबाईल नंबरला क्लिक केलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, जशास तसे कॅप्चा टाकलेला आहे, गेट मोबाईल OTP यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती एक OTP येईल। KYC करत असताना जो मोबाईल नंबर तुम्ही लिंक केला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला आहे, तो OTP मोबाईल OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी मी टाकून घेतोय आणि गेट डिटेल्स यावरती क्लिक करणार आहे। पूर्ण लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी मी दाखवत आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो, नक्की पहा, भविष्यामध्ये तुम्हाला नक्की कामाला पडणारी ही माहिती आहे। आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मिळालेला आहे। रजिस्ट्रेशन नंबर इथून एकतर कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला परत बॅक घेऊन तुम्हाला PM किसान योजनेचा स्टेटस पाहायचा आहे। परत आपण या पेजवरती आलेलो आहोत, नो युअर स्टेटसवरती परत आपण क्लिक करणार आहात। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, समोर जो कॅप्चा दिलेला आहे जशास तसे कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता सर्व माहिती या ठिकाणी मी भरलेली आहे। OTP विल बी सेंड टू युअर KYC रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर। KYC करत असताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्यावरती OTP आलेला आहे असं या ठिकाणी दाखवलं जात आहे। OTP आलेला आहे, मोबाईल OTP या ठिकाणी टाकणार आहे आणि गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे। गेट डाटा यावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे। सर्वप्रथम लाभार्थ्याची पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवली जाईल, त्यानंतर खाली 3 पॉइंट देण्यात आलेले आहेत, इलिजिबिलिटी स्टेटस, त्यानंतर रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी, त्यानंतर लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स। 3 ऑप्शन हे महत्त्वाचे आहेत, पहिला, दुसरा, त्यानंतर तिसरा, पात्रता, त्यानंतर अपात्रता आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ते, हे 3 पॉइंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिला पॉइंट समजून घेऊया, त्यानंतर दुसरा पॉइंटकडे आपण वळूया। पहिल्या पॉइंटमध्ये लँड सीडिंग यस आहे, KYC यस आहे, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस यस आहे, म्हणजे या ठिकाणी या लाभार्थ्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। या ठिकाणी तिन्ही बाबी ओके आहेत, म्हणजे PM किसान योजनेचा हप्ता या लाभार्थ्यांना कन्फर्म मिळायला पाहिजे। तरी सुद्धा या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळत नाही। याची मुख्य कारणे काय आहेत हे सुद्धा आपण पुढे समजून घेऊया। मित्रांनो, आता हप्ता तिन्ही बाबी ओके असून सुद्धा जर लाभार्थ्यांना मिळत नसेल तर दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे याला आता तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता रिझन नेमकं समजून घ्यायचं आहे। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे, हा लाभार्थी किती तारखेला अपात्र झालेला आहे। 12/7/2022 पासून या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे हप्ते बंद झालेले आहेत। आता का बंद झालेले आहेत, आता या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे, रिझनमध्ये अनरिचेबल बेनिफिशरी, म्हणजे हा लाभार्थी अज्ञात आहे, PM किसान योजनेसाठी हा लाभार्थी पात्र नाही। मित्रांनो, KYC पूर्ण झालेली आहे, लँड सीडिंग ओके आहे, आधार सीडिंग ओके आहे, तरी सुद्धा हा लाभार्थी नेमका अज्ञात का राहिला? कारण PM किसान योजनेसाठी आतापर्यंत पात्र होता, त्याला काही हप्ते मिळालेले आहेत, आता बाकीचे हप्ते यांना मिळत नाही आहे। 7 हप्ते आतापर्यंत या लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। आता अनरिचेबल बेनिफिशरी म्हणून दाखवत असेल तर याचा रिझन सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत। मित्रांनो, 7वा हप्ता मिळालेला आहे, आता 8वा हप्ता या लाभार्थ्यांना मिळाला आहे का? नाही। FTO प्रोसेसमध्ये 8वा हप्ता सुद्धा दाखवत आहे, म्हणजे 8वा हप्ता सुद्धा मिळालेला नाही आणि 16वा हप्ता सुद्धा मिळालेला नाही, म्हणजे या लाभार्थ्यांना 8व्या हप्त्यापासून ते 16 हप्तेपर्यंत या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळालेला नाही। 1 ते 7 हप्ते या लाभार्थ्यांना मिळालेले आहेत।
मग अशा वेळी सर्व प्रॉब्लेम ओके असून किंवा सर्व जरी ओके असून तरी सुद्धा हप्ता मिळत नसेल तर अशा लाभार्थ्यांनी एक ध्यानात ठेवा, वरती जे 3 ऑप्शन दर्शवले जातात या तिन्ही ऑप्शनमधून एखादा ऑप्शन तुम्ही आता म्हणजे 16व्या हप्त्याच्या पूर्वी एक 15 दिवसाच्या पूर्वी तुम्ही जर एखादी त्रुटी पूर्ण केली असेल, 3 बाबी तुमचे ओके नव्हते, तिन्ही बाबीपैकी एक बाबी तुमची ओके होती, तर या ठिकाणी तुम्हाला नक्की एक ऑप्शन दर्शवला जाईल आता येणाऱ्या 17व्या हप्त्याच्या वेळी। परंतु तिन्ही बाबीवरती ओके होते तरी सुद्धा हा प्रॉब्लेम दाखवला होता, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे, सर्वप्रथम सर्व डिटेल्स पाहून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जाऊन हा प्रॉब्लेम तुमचा दूर होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तहसील कार्यालयामध्ये जा, तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी ऑफिसमध्ये एक ऑफिस बनवलेली आहे, PM किसान योजनेची अधिकृत ऑफिस आहे, त्या ठिकाणी एक अधिकारी सुद्धा नेमण्यात आलेला आहे। त्या अधिकाऱ्यांना तुमच्या जमिनीचा पूर्ण डिटेल्स द्या, 7/12 द्या, 8अ द्या, आधार कार्ड द्या, तुमचा मोबाईल नंबर त्यांना द्या आणि त्या ठिकाणी जे काही त्रुटी असेल पूर्ण केली जाईल। त्यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन सर्व डिटेल्स पाहून घ्या। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, वरती 3 बाबी आहेत, त्या 3 बाबीला बघत बसू नका, त्रुटी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे ती त्रुटीची पूर्तता तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचे हप्ते येणारे, जर तुम्ही अपात्र झाला असेल तर ते परत तुम्ही पात्र होऊन जाल आणि तुम्हाला हप्ते मिळण्यासाठी सुरू होईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।